बालमित्रांनो, आज आपण बुद्धिमत्तेतील क्रम ओळखणे या घटकातील संख्यामाला या घटकातील 9व्या प्रश्नापासून पुढचे प्रश्न पाहणार आहोत. या अगोदरचे प्रश्न पहिल्या व्हिडिओमध्ये झालेले आहेत. तर पहा प्रश्न 9वा. 331, 842, 933, 623 आणि त्यानंतर आहे प्रश्नचिन्ह. म्हणजे या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येणार आहे. तर पहा या उदाहरणामध्ये काय केलेलं आहे, जे आपल्याला या संख्या दिलेल्या आहेत यामध्ये अंकांचा गुणाकार केलेला आहे. पहा आता 331, 3 गुणिले 3 गुणिले 1 9, त्यानंतर 8 गुणिले 4 गुणिले 2 64. म्हणजे आपण या संख्येतील अंकांचा गुणाकार केल्यानंतर प्रत्येक संख्या ही काय आलेली आहे, 9 64 81 36 ही वर्गसंख्या येते. म्हणून आपलं यानंतर पुढचं आपण पर्यायामध्ये पाहायचं आहे की कुठल्या संख्येतील अंकांचा गुणाकार केल्यानंतर येणारी संख्या ही वर्गसंख्या असेल. तर पहा या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक 1 मध्ये पहा 5 2 10 10 चौक 40 ही वर्गसंख्या नाही. तर आता पहा दुसरा पर्याय 4 1 4 4 चौक 16. म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. आता पुढील प्रश्न पहा. 2 7 22 67 या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे या ठिकाणी कोणती संख्या येणार आहे. त्यानंतर पुढं दिलेला आहे आपल्याला 607. तर या उदाहरणामध्ये दोन संख्येतील फरकाच्या तिपटीमध्ये काय केलेलं आहे, मागील संख्या मिसळून पुढील संख्या येते. तर पहा काय करायचं आहे, इथं जी संख्या आपल्याला 2 दिलेली आहे, पहा या ठिकाणी 2 7 22 67 प्रश्नचिन्ह आणि 607 या संख्या आहेत. तर काय करायचं आहे, 2ची तिप्पट आणि त्यामध्ये 1 मिसळायचं आहे. बघा 42 6 आणि 1 7. त्यानंतर काय केलेलं आहे, ह्याची परत हा जो फरक आहे ह्या फरकाची तिप्पट करायची आहे. तर बघा 5 3 15 15 आणि ही 7 22. तर आता पुन्हा 22 हा जो 15 या ठिकाणी फरक आलेला आहे त्या 15ची तिप्पट करायची. 15 3 45. मग त्यामध्ये 22 अधिक 45 आलेला आहे 67. या ठिकाणी तुम्हाला खाली व्यवस्थित स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यानंतर आता आपण काय करायचे आहे, 45ची तिप्पट करायची आहे. 22 आणि 67 यामध्ये 45चा फरक आहे, त्याची तिप्पट करून 67 मिसळायचं आहे. या ठिकाणी आलेलं आहे 202. या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणार आहे 202. बघा आपल्या 607 येते का बघायचं, ह्या दोन्हीमधला फरक काढायचा आणि त्याच्यामध्ये हे 202 मिसळायचं. या ठिकाणी तुमचं 607 येणार आहे. परंतु आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी येणार आहे 202. म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. आता पुढील प्रश्न पहा, प्रश्न 11वा. तर पहा 3 7 13 27 53 आणि प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. तर बघा या उदाहरणामध्ये काय केलेलं आहे, 1 आड 1 अधिक 1 व वजा 1 असं त्या संख्येच्या दुप्पट करून केलेलं आहे. तर पहा या ठिकाणी 3 7 ह्या ज्या संख्या आहेत त्या आपण खाली इथं लिहून घेतलेल्या आहेत. प्रत्येक संख्येची दुप्पट करायची आहे. पहा आता 3 गुणिले 2 आणि त्याच्यामध्ये अधिक 1 केलेलं आहे. 3 दुने 6 आणि 1 7 म्हणजे पुढील संख्या येते. आता ह्या 7ची दुप्पट करायची आणि त्याच्यामध्ये वजा 1 करून पुढची 1 आहे. म्हणजे एकदा अधिक 1 करायचं, परत दुसऱ्यांदा वजा 1 करायचं, परत अधिक 1 परत वजा 1 अधिक 1 अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हे गणित करायचं आहे. तर पहा 7 2 14 14 वजा 1 13 पुढील संख्या आलेली आहे. आता 13ची दुप्पट त्याच्यामध्ये अधिक 1 27 आलेला आहे. ते 27ची दुप्पट 54 वजा 1 53 आलेला आहे. आता या ठिकाणी सुद्धा 53ची दुप्पट करून अधिक 1 करायचं आहे. उत्तर आलेलं आहे 107 पर्याय क्रमांक 2. तर ही उदाहरणं काय करायची आहेत, अशा पद्धतीनं तुम्ही सोडवायची आहेत. आता आपण पुढील प्रश्न लगेचच पाहणार आहोत, प्रश्न 12वा. तर पहा या ठिकाणी 1 8 27 प्रश्नचिन्ह आणि 125. तर यामध्ये क्रमाने घन संख्या आहेत. 1चा घन 1 घन म्हणजे काय, त्या संख्येने त्याच संख्येला 3 वेळा गुणणे. या ठिकाणी 2चा घन आहे 2 गुणिले 2 गुणिले 2 2 4 4 2 8. त्याच पद्धतीनं 3चा घन आहे. आता यानंतर कितीचा घन येणार आहे, 1 2 3. या ठिकाणी 4चा घन येणार आहे. 4चा घन किती आहे, 4 चौक 16 16 चौक 64 पर्याय क्रमांक 1. आता प्रश्न 13वा पहा. 15 23 22 29 27 त्यानंतर प्रश्नचिन्ह आणि 23. आता या ठिकाणी पहा कशा पद्धतीचं उदाहरण आहे, आपण खाली लिहून घेतलेलं आहे. 15 23 22 29 27 प्रश्नचिन्ह 23. आता पहा 15 आणि 23 मध्ये 8चा फरक आहे. त्यानंतर 23 आणि 22 मध्ये 1चा फरक आहे. आता 8 नंतर या ठिकाणी 22 आणि 29 यामध्ये 7चा फरक दिलाय. 8 माग गेलेला आहे, 8 इथं 7. आता इथं 1चा फरक आहे, पुढचा दिलेला आहे बघा 27 आणि 29 2चा फरक. आता इथं 7 झाल्यानंतर इथं 7चा फरक येणार आहे. म्हणून 27 अधिक 6 या ठिकाणी येणार आहे 33.
पर्याय क्रमांक 2 येणार आहे. आता बघा इथं पुढं 3चा फरक आला पाहिजे म्हणून 33 वजा 3 केलं की या ठिकाणी 30 आलेलं आहे. तर या पद्धतीनं थोडंसं तुम्ही बारकाईने निरीक्षण केलं तर ही उदाहरणं तुम्हाला तोंडीच सोडवता येतील. आता प्रश्न 14वा पहा. 594, 385, 451, 682 प्रश्नचिन्ह. तर आता पहा या ठिकाणी काय केलेलं आहे, तुम्ही जर बारकाईने निरीक्षण केलं तर पाहिल्याबरोबर तुमच्या लक्षात येईल. कारण अशा पद्धतीची उदाहरणं सोडवत असताना आपली निरीक्षण शक्ती जास्त असणं गरजेचं आहे. तर पहा यामध्ये शतक आणि दशक बरोबर या क्रमाने तुम्हाला शतक अधिक दशक बरोबर एकक या क्रमाने काय झालेलं आहे, बदल झालेला आहे. तर काय केलेलं आहे या ठिकाणी शतक आणि एकक, शतक आणि एकक बरोबर या ठिकाणी काय झालेलं आहे, दशक आलेलं आहे. पहा या ठिकाणी 5 अधिक 4 9 म्हणजे बरोबर काय येते, दशक म्हणजे मधली संख्या येते. आता पहा या ठिकाणी 3 अधिक 5 बरोबर मधली संख्या आलेली आहे. 4 अधिक 1 बरोबर मधली संख्या, 6 आणि 2 8 बरोबर मधली संख्या. मग पर्यायामध्ये पहा बरं अशा पद्धतीचा पर्याय कुठला आहे. आता इथं 2 आणि 3 हा येणार नाही कारण मधली संख्या यायला पाहिजे शतक आणि एककाची बेरीज केल्यानंतर. आता इथं 7 आणि 1 8 येते, शतक आणि हा पण येत नाही, इथं पण येत नाही. आता हा पर्याय पहा शेवटचा 4 1 आणि 1 बरोबर मधली संख्या आलेली आहे म्हणजे दशक आलेलं आहे म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे शतक अधिक एकक बरोबर काय होणार आहे, दशक येणार आहे. या ठिकाणी आपण लिहू शतक अधिक एकक बरोबर दशक. तर हे सूत्र काय होतं या ठिकाणी लागू पडते. आता पुढचा प्रश्न पहा. 7536, 5367, 7635, 3657 या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे आणि शेवटची संख्या तुम्हाला दिलेली आहे 3756. तर बघा बारकाईने लक्ष करा, यामध्ये तेच अंक आलेले आहेत 7 5 3 6, 7 5 3 6 म्हणजेच 5 3 6 7 या अंकापासून त्या संख्या सगळ्या बनवलेल्या आहेत. मग पर्यायामध्ये तेच अंक वापरून कुठली संख्या आहे तर त्यामध्ये आहे पर्याय क्रमांक 1. तर अशा पद्धतीने हे उदाहरण सोडवायचं आहे. आता पुढचा प्रश्न पहा 16वा. तर 7 21 35 49. आता या सगळ्या तुमच्या लक्षात आला असेल सगळ्या संख्या काय आहेत, 7च्या पटीतील आहेत. 7च्या पटीतील सगळ्या विषम संख्या आहेत. पण 7च्या पटीतील विषम संख्येच्या क्रमाने संख्या आलेल्या आहेत. पण आता बघा 7 त्रिक 21, 7 5 35, 3 झाले की 5, 7 7 49, 3 5 7. आता त्यानंतर 7 झाले की काय येणार आहे 9 म्हणजे 7 9 63 पर्याय क्रमांक 4. आता पुढचं उदाहरण पहा 17व. 179, 278, 377, 476 आणि प्रश्नचिन्ह. तर आपल्याला ह्या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार आहे ती पाहायची आहे. तर या उदाहरणात बघा मधली संख्या तीच असून सगळीकडे बघा 7 7 7 मधली संख्या म्हणजे दशक स्थानाची संख्या. अंकात कुठं बदल झालेला आहे, शतक व एकक स्थानचे अंक क्रमाने मागे पुढे झालेले आहेत. बघा शतक स्थानचा अंक क्रमाने पुढे गेलेला आहे 1 2 3 4 आणि इथं एकक स्थानचा उलट्या क्रमाने 9 8 7 6. आता काय येणार आहे 5. मग असं कोणता पर्याय येतो बघा, मधली संख्या तीच ठेवायची आहे आपल्याला. आता मधली संख्या 7 आणि पहिली संख्या या ठिकाणी 5 येणार आहे आणि शेवटची 5 येणार आहे म्हणजे 575. तर असा पर्याय क्रमांक आहे 2. आता प्रश्न 18वा पहा. 3 5 7 11 प्रश्नचिन्ह 19. तर या उदाहरणामध्ये काय आहे, सगळ्या मूळ संख्या आहेत. मग पर्यायामध्ये कोणती मूळ संख्या आहे तर पर्याय क्रमांक 4. आता 19वा प्रश्न पहा. 4 9 16. आता तुम्हाला पाहिल्याबरोबर लक्षात आलंच असेल काय आहेत ह्या सगळ्या, अगदी बरोबर वर्गसंख्या आहेत. 4 9 16 म्हणजे 2 3 4. आता नंतर 5चा वर्ग येणार आहे. 5चा वर्ग किती आहे 25 म्हणून आलेला आहे पर्याय क्रमांक 2. आता 20वा प्रश्न पहा लगेच. 11 16 21 26 आणि त्यानंतर प्रश्नचिन्ह. तर आता पहा तुमच्या लक्षात आलेलं आहे काय आहे याच्यामध्ये, बरोबर या ठिकाणी कितीचा फरक आहे 5चा. म्हणजे आपण 5चा टप्पा म्हणूया. 11 आणि 5 16, 16 आणि 5 21, 21 आणि 5 26 आणि 26 आणि 5 31. अगदी बरोबर पर्याय क्रमांक 3. तर या पद्धतीनं अतिशय ही उदाहरणं सोपी असतात. आपण थोडंसं जर लक्ष दिलं तर हा घटक अत्यंत सोपा आहे. आता पुढील प्रश्न आहे 21वा. 23 19 16 14 आणि प्रश्नचिन्ह.
तर पहा या ठिकाणी तुमच्या लक्षात आलेलं आहे. या ठिकाणी काय आहे 23. 23च्या मागं 19 4 घरं, पुन्हा 3 घरं. पहा या ठिकाणी 23 वजा 4 19, 19 वजा 3 16, 16 वजा 2 14. आता 14 वजा 1 केल्यानंतर किती येणार आहे या ठिकाणी 13 येणार आहे. म्हणून आपलं उत्तर किती आलेलं आहे पर्याय क्रमांक 2. आता पुढील प्रश्न पहा 22वा. 4 6 8 आणि 10 काय आहेत रे या सगळ्या? अगदी बरोबर, या सगळ्या काय आहेत समसंख्या आहे 2च्या फरकाने. म्हणून आता बघा 4 6 8 10 झाले की काय येणार आहे? बरोबर 12 येणार आहे. आता प्रश्न 23वा पुढं 3.5 3.5 3.0 2.5 2.0 आणि पुढं प्रश्नार्थक चिन्ह आहे. आता पहा या ठिकाणी सगळीकडे 5 5चा फरक आहे. तुम्ही दशांश चिन्हाचा जर विचार न करता पाहिलं तर या ठिकाणी थोडक्यात 5चा टप्पा आहे. म्हणून 2.0 झाल्यानंतर कोणता येणार आहे 1.5. म्हणून पर्याय क्रमांक 2. आता पुढील प्रश्न पहा 24वा. 1 3 5 7 आता तुमच्या लक्षात आलेलं असेल बरोबर. आता तुम्ही म्हणाल या ठिकाणी मूळ संख्या आहेत, मूळ संख्या नाहीत. कारण एक ही मूळ संख्या नाही आणि कुठलीच संख्या ती येत नाही, ह्याच्यामध्ये येत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या काय आहेत विषम संख्या आहेत. आपल्या मूळ संख्या 2 पासून सुरू होतात, पण आपण चुकू शकतो. त्यामुळे या ठिकाणी 1 3 5 7 त्यानंतर लगेच काय येणार आहे 9 हा आपला पर्याय येणार आहे. नाहीतर आपण लगेचच चुकून काय करू शकतो 7 नंतर येणारी मूळ संख्या 11 असं करू शकतो. पण अजिबात तसं करायचं नाही, कारण आपल्या मूळ संख्या 2 पासून सुरू होतात. म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. आता प्रश्न 25वा पहा 100 81 64 49 या काय आहेत सगळ्या? बरोबर, या सगळ्या वर्गसंख्या आहेत. आता यांचा क्रम कसा दिलेला आहे? 100 10चा वर्ग आहे, 81 9चा वर्ग आहे, हा 10चा वर्ग, हा 9चा वर्ग, हा 8चा वर्ग, हा 7चा वर्ग. आता पुढे कितीचा वर्ग येणार आहे 6चा वर्ग. 6चा वर्ग किती आहे 36. म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 3. आता त्यानंतर पुढे पहा प्रश्न 26वा. 37 35 33 आणि 31 प्रश्नचिन्ह. तर पहा या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय कितीचा टप्पा आहे? बरोबर 2चा टप्पा. 37 मागे गेलेला आहे 2चा टप्पा. 37 मधून 2 गेले 35, 35 मधून 2 गेले 33, 33 मधून 2 गेले 31, 31 मधून 2 गेले की किती येणार आहेत? बरोबर 29 पर्याय क्रमांक 3. आता पुढचा प्रश्न पहा 5 10 15 20 आता तुमच्या बघितल्याबरोबर लक्षात आलेलं आहे या ठिकाणी 5चा टप्पा आहे. म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. आता पुढचा प्रश्न आहे 28वा. 301 602 903 1204 आणि प्रश्नचिन्ह. आपण असा प्रश्न पाहिला की थोडंसं घाबरतो, पण अजिबात घाबरायचं नाही. या ठिकाणी आपण पट पाहायची आहे. तर या ठिकाणी बघा 301चाच पाडा आहे, 301चीच पट दिलेली आहे. 301 गुणिले 1 केलं तर 301 येते. 301 गुणिले 2 केलं तर 602. 301 गुणिले 3 केले की 903. म्हणजे या ठिकाणी 301चा पाडाच तयार झालेला आहे. 1 2 3 4 दिलेला आहे. म्हणून आपण शेवटी 301 गुणिले 5 केल्यानंतर येत आहे 1505. म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 1. थोडंसं निरीक्षण केलं की असे प्रश्न पण तुम्हाला लगेच सुटून जातात. आता पुढचा प्रश्न आहे 29वा. 54 27 45 9 आणि प्रश्नचिन्ह. तर आता या ठिकाणी काय आहे बरं? आपण लगे पाडा वगैरे असं नाही, तर सगळेच आपण या ठिकाणी काय करायचे आहेत वेगवेगळे असे क्रायटेरिया लावायचे. तर या ठिकाणी पहा बारकाईने थोडं निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल 5 आणि 4 9, 7 आणि 2 9, अंकाची बेरीज 4 आणि 5 9 आणि 9. या ठिकाणी सगळ्यांच्या अंकांची जर बेरीज केली तर 9 येते. मग पर्यायामध्ये पाहायचं आहे कुठल्या पर्यायातील अंकाची बेरीज 9 येते. पहिल्यामध्ये 6 आणि 4 10, दुसऱ्यामध्ये किती येते 6 आणि 3 9, 5 आणि 3 8, 4 आणि 2 6. म्हणजे पर्याय क्रमांक 2 मध्ये अंकाची बेरीज काय आहे 9 येते. 6 आणि 3 9 म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 2. आता प्रश्न 30वा पहा 7 10 13 16. आता तुमच्या लक्षात आला असेल इथं कितीचा टप्पा आहे? अगदी बरोबर 3चा टप्पा आहे. 7 आणि 3 10, 10 आणि 3 13, 13 आणि 3 16 आणि 16 आणि 3 किती येणार आहे 19. व्हेरी गुड. तर आता या ठिकाणी आलेलं आहे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3. आता पुढचा प्रश्न आहे 31वा. 36 49 64 81 प्रश्नचिन्ह. या सगळ्या काय आहेत
वर्गसंख्या. पण यांचा क्रम कसा आहे बघा, हा 6चा वर्ग आहे, हा 7चा वर्ग आहे, हा 8चा वर्ग आहे, हा 9चा वर्ग आहे. आता पुढे कितीचा वर्ग येईल? 10चा वर्ग येईल. मग 10चा वर्ग किती आहे? 100. उत्तर आलेलं आहे आपलं पर्याय क्रमांक 3. आता प्रश्न 32वा पहा. 41, 43, 47 प्रश्नचिन्ह. तर पहा बरं बारकाईनं, तुमच्या काही लक्षात येत आहे का या ठिकाणी सम संख्या नाही, विषम पण नाहीत, कारण ह्याच्यामध्ये 45 दिलेलं नाही. या सगळ्या काय आहेत? मूळ संख्या आहेत, क्रमाने दिलेल्या. 41 नंतर 43, 43 नंतर 47. आता 47 नंतर क्रमाने येणारी मूळ संख्या आहे 53, म्हणून उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 4. आता प्रश्न 34वा पहा. अगदी सोपा आहे. 33, 333, 3333. इथं 2दा 3 आहे, 3दा 3 आहे, 4दा 3 आहे. आता इथं किती वेळेस 3 येईल? 5 वेळेस, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. आता 35वा प्रश्न. 4, 6, 8. आता ह्या काय आहेत रे? सगळ्या समसंख्या. अगदी बरोबर. आता 4 नंतर 6, 6 नंतर 8, 8 नंतर कोणती येणार आहे? 10, म्हणून पर्याय क्रमांक 1. आता प्रश्न 36वा. 4 म्हणजे 4 16, 4 चौक 16, 5 चौक 20. ह्याची पहिला जो अंक आहे त्याची या ठिकाणी चौपट केलेली आहे. मग आपण पण पर्यायामध्ये तसंच पाहायचं आहे. 6 चौक 24 या ठिकाणी बरोबर आहे, तरी पण आपण पुढचे पर्याय पाहूया. 6 35, 5 5 25, 9 5 45. पण आपल्याला पहिल्या अंकाची चौपट पाहायची, त्यामुळे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. आता पहा 7, 15, 31 प्रश्नचिन्ह. आता आपण असं थोडं वेगळं दिसलं की आपण पटकन घाबरतो, पण अजिबात घाबरायचं नाही. थोडं निरीक्षण केलं की आपल्या लक्षात येतं की या ठिकाणी 7ची दुप्पट अधिक 1 केलेलं आहे. 7 दोन्ही 14 अधिक 1 15. आता पहा या ठिकाणी सुद्धा 15 दोन्ही 30 आणि 1 31. आपण या ठिकाणी पण 31ची दुप्पट करायची आणि त्या दुपटीमध्ये 1 मिळवायचं आहे. 31 दोन्ही 62 आणि 1 63 या ठिकाणी तुम्हाला खाली सांगितलेलं आहे, म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 4. आता प्रश्न 38वा पहा. 65, 74, 83. आता या ठिकाणी काय केलेलं आहे? प्रश्नचिन्ह आहे पुढं. आता आपल्याला पाहायचं आहे दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज समान आहे. या ठिकाणी बघा 6 आणि 5 11 असा प्रश्न अगोदर झालेला आहे. 7 आणि 4 11, 8 आणि 3 11. मग पर्यायामधले कोणत्या पर्यायातील अंकांची बेरीज ही समान येते? म्हणजे 11 येते. आता इथं 12 येते, इथं 10 येते, इथं 11 येते आणि इथे 12 येते. आपली बेरीज किती येते? या ठिकाणी 11, म्हणून उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 3. या ठिकाणी तुम्हाला बेरजा करून दाखवलेल्या आहेत. आता पुढचं पहा. 102, 203, 304. बघा 1 2 असा प्रश्न अगोदर झालेला आहेच. 3 आता किती येणार आहे? 4 येणार आहे. आता 0 तर मध्ये तसंच राहणार आहे. आता पहा 2 3 4. आता काय येईल बरं? 5. अगदी बरोबर. मग उत्तर किती येणार आहे आपलं? पर्याय क्रमांक 2. आता 40वा प्रश्न पहा, शेवटचा. 3 5 9 17 आणि या ठिकाणी आहे प्रश्नचिन्ह. आता या ठिकाणी काय केलेलं आहे? प्रत्येक पहिला जो अंक आहे त्याची दुप्पट केली आणि त्या दुपटीमधून वजा 1 केलेला आहे. पहा 3 दोन्ही 6 वजा 1 5 आलं का? आता 5 दोन्ही 10, 10 वजा 1 केलं की 9 आलं. आता 9ची दुप्पट 9 दोन्ही 18 वजा 1 केलं की 17 येतं. आता 17ची दुप्पट करायची आणि त्या दुपटीमधून 1 वजा करायचं. 17 दोन्ही 34 वजा 1 या ठिकाणी तुम्हाला खाली करून दाखवलेलं आहे, म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 1 33. तर बघा अतिशय सोपा असा घटक आहे. यामधले काही प्रश्न राहिले होते आज एकदम फास्ट, पण तुम्हाला या ठिकाणी मी रीती करून दिलेले आहेत आणि सगळे प्रश्न 9व्या प्रश्नापासून ते 40व्या प्रश्नापर्यंत प्रश्न तुम्हाला सोडवून दाखवलेले आहेत. परीक्षा जवळ आलेल्या असल्यामुळं तुम्हाला नक्कीच या व्हिडिओचा फायदा होईल.